हॅलो गाईज, आज आमच्या घरी आहे तुळशीचं लग्न. आवर्जून यायचं. आदू तू काय घालणार? आदू घागरा घालणार आहे. तर अशा प्रकारे आमच्याकडे तुळशी विवाहाची तयारी चालू झाली. पोरींनी अशी सुंदर रांगोळ्या काढल्या. चिंच, बोरं, आवळा हे सर्व वस्तू जमवल्या, अक्षताही रंगवल्या. अशा प्रकारे ही सर्व तयारी आमची चालू झाली. अंतरपाठही महत्त्वाची भूमिका बजावत असतो या सर्वांमध्ये. तर त्यानुसार मीराताईने असं छान अंतरपटावर स्वस्तिक काढली. कलवऱ्या पण असतातच ना महत्त्वाच्या. तर अशा प्रकारे ही आमची कलवरी तयार होऊन आली. आणि ही दुसरी कलवरी, ह्या दोनच कलवऱ्या आमच्या मानाच्या होत्या. आपल्या हिंदू धर्मपद्धतीनुसार तुळशी विवाह हा कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत साजरा करण्याची प्रथा आहे. हा विवाह म्हणजेच देवदेवतांचं, भक्ताचं आणि निसर्गाच्या मिलनाचं एक सुंदर प्रतीक आहे. या सोहळ्यानिमित्त सर्वजण एकत्र जमतात आणि हा उत्सव एकदम आनंदात पार पडतात. तुळशी आणि बालकृष्ण यांचा विवाह लावला जातो. यामागे काही धार्मिक आख्यायिका आहे आणि तुळशी विवाहानंतरच लग्न कार्य असे शुभ कार्याची सुरुवातही होते. असं म्हणतात की या वेळेला चातुर्मास संपतो आणि या दिवसापासून शुभ काळ चालू होतो. चला आता आमच्या विवाह समारंभास सुरुवात झाली. हे बघा, आमच्या 2 वरमाया मस्तपैकी तुळशीला पाणी घालत आहे. सोहळा कुठलाही का असेना, त्यात सर्वांनी सहभाग घेतला की त्या सोहळ्याला वेगळा रंग प्राप्त होतो. तर अशा प्रकारे आमचा तुळशी विवाह अगदी थाटामाटात पार पडला. फटाके, आतिषबाजी देखील झाली. मग सर्वांनी प्रसाद ग्रहण केला. हा छोटासा ब्लॉग आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. बाय.